मीरा मीरा मीरा, यावेळी सुद्धा उशिरा आलीस ग. कारण मला जे करायचं होतं ते माझं करून झालंय. वेदा, वेदा उठ ना ग. वेदा मला डोळे उघड ना. वेदा, वेदा. वेदा, वेदा, वेदा बाळा उठ ना, माझ्याकडे बघ एकदा. वेदा, ए वेदा, वेदा उठ ना. तू निघ इथून, निघ आत्ताच्या आत्ता. मीरा, का ओरडतेस माझ्यावर? काय झालंय काय तुला? घरच्यांनी ना तुला डोक्यावर बसून ठेवलंय, पण आता नाही. यावेळी मी अथर्वला सांगणारच आहे सगळं. वेदा, वेदा, बघ माझ्याकडे बघ. वेदा, जा अंबिका, केलं तुला मोकळं. वेदा डोळे उघड ना. वेदा बाळा, वेदा, 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 वेदा काय होतंय? वेदा, मीरा, मीरा काय होतंय वेदाला? तू होतीच नाही ते. सगळं पाहिलं असशील ना तू. तू सांग काय झालं. मी का? ए वेदा, वेदा, काय झालं होतं? आई आल्या, वेदाचा अभ्यास बघत होत्या आणि आता वेदा. नाही म्हणजे माझी खरंच काही हरकत नाहीये. माझ्या नातीसाठी मी माझा आत्मसन्मान बाजूला ठेवायलाही तयार आहे. फक्त ती बरी व्हायला हवी. मीरा, ऐक ना, आई बरोबर बोलतायत अगं. फक्त त्याआधी आपल्याला बाबांना शोधायला हवं. आई, खरं तर वेदासाठी तसं करण्यात काही हरकत नाहीये, पण सध्या आम्हालाच माहित नाहीये की हिचे बाबा कुठे आहेत. हो का? अरे बापरे. तुम्ही वेदाची काळजी घ्या रे. पुन्हा तुमची दगदग होईल आणि तुम्हाला पुन्हा चक्कर आली तर मी घेते वेदाची काळजी. आणि अगदीच काही वाटलं तर मी सांगेन ना तुम्हाला. ठीक आहे, तुला जे योग्य वाटतंय ते तू कर. मी मला जे वाटलं तेच केलं, आणि तेही तुझ्या डोळ्यासमोर. वेदा, वेदा, काय झालं? आई, मला स्वप्नात दिसणारी जागा आठवली. ही बघ, अशी आहे ती.
नको. आम्ही वर बसलो होतो. अचानक तिला काहीतरी आठवलं आणि तिने हे भयानक ड्रॉइंग काढलंय. बघू सर्व.